समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने शासकीय जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पूर्वीपासून अस्तित्वात असलेली निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला असून पलूस तालुक्यात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 406 व 51 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे नियम 1971 मधील तरतुदीनुसार बृहन्मुंबई वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये केवळ निवासी वापरासाठी झालेली अतिक्रमणे नियमानुसार नियमित केली जाणार आहेत. शासनाने याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गायरान जमिनी वगळता इतर शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणांना नियमित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज सादरीकरण, कागदपत्रांची तपासणी, सुनावणी व मोजणी या प्रक्रियेनंतर पात्र लाभार्थ्यांना भोगवटदार वर्ग 2 चा दर्जा दिला जाणार आहे. 1500 चौरस फुटांपर्यंतचे क्षेत्र नियमित करता येणार असून 500 चौरस फुटांपर्यंतचे निवासी अतिक्रमण विनामूल्य नियमित केले जाणार आहे. तर 500 ते 1500 चौरस फुटांपर्यंतच्या क्षेत्रासाठी प्रचलित बाजार मूल्याच्या 10% रक्कम आकारली जाणार आहे. निवासी जागेचा काही भाग व्यावसायिक वापरासाठी असल्यास 25% रक्कम आकारण्यात येणार आहे. मात्र गायरान जमीन, नदीपात्र, पूररेषा तसेच सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांना या नियमितीकरणातून वगळण्यात आले असून अशा ठिकाणी निष्कासनाची कारवाई केली जाणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2026 असून पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार श्रीमती दीप्ती रिठे जाधव यांनी केले आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.